धारावीतल्या मशिदीविरुद्धची अतिक्रमण विभागाची कारवाई स्थगित, पालिकेकडून 6 दिवसांचा वेळ। धारावीमध्ये मशिदीचा भाग तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, कारवाईपूर्वी पालिकेच्या वाहनाची तोडफोड। धारावीच्या घटनेमध्ये गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, खासदार संजय राऊतांची मागणी। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये गृह मंत्रालय पूर्णपणे फेल, धारावीच्या घटनेवरनं सुप्रिया सुळेंची टीका। मुंबई पालिका अधिकारी आणि पोलिसांनी कायद्याचं पालन करावं, अनधिकृत कामं तुटली नाहीत तर तिथे मंदिर उभारणार, कारवाई झाली नाही तर धारावीत हिंदू समाज तांडव करेल, नितेश राणेंचा इशारा। राज्यामध्ये दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, धारावी घटनेवर माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। महायुती सरकारकडून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू, अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपेत होतं का, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या 3ही पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू, शिवसेनेला कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 121 जागा हव्या, सप्टेंबर अखेरपर्यंत तिढा सोडवण्याचा महायुतीचा प्रयत्न। राज्याचा मुख्यमंत्री बदलायचा आहे, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार, खासदार संजय राऊतांचा विश्वास। देवेंद्र फडणवीसांनी केव्हाच मैदान सोडलंय, फडणवीस मनानं हरलेत, संजय राऊतांची टीका। राज्यात 10 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता, हरियाणा जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होणार, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक स्थगित करण्याच्या विरोधात ठाकरेंची युवासेना हायकोर्टात जाणार, सोमवारी याचिका दाखल करणार। शिंदे सरकारमध्ये कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाण्याची हिंमत नाही, जिथं पैशांची मस्ती चालते तिथंच हे निवडणुकीला सामोरे जातात, संजय राऊतांचा हल्लाबोल। मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे फक्त रात्रीचं खेळ चाले, मुंबई विद्यापीठ राजकीय दबावाला बळी पडतंय, स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणं अपेक्षित, मात्र विद्यापीठाची भूमिका संशयास्पद, अमित ठाकरेंचं ट्विट। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपात उच्च न्यायालयाचा नकार होता, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या याचिकेमुळे राज्य सरकारनं निवडणूक स्थगित केल्याचा संघटनेचा दावा। सिनेट निवडणूक स्थगित करणं हा मुंबई विद्यापीठातल्या पदवीधरांचा अपमान, अचानकपणे निवडणूक रद्द करणं अन्यायकारक, या विरोधात राज्यपालांकडे दाद मागणार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका। सिनेट निवडणूक स्थगितीमुळे अभाविप नाराज, मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस बाहेर अभाविपची निदर्शनं। मुंबईतल्या 218 ठिकाणांवर नवीन मतदान केंद्र, मुंबईतल्या मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वर, एका मतदान केंद्राशी सरासरी 1500 ऐवजी 1200च मतदार जोडणार। राजाविरुद्ध कितीही बोललं तरी राजानं सहन करावं, टीका सहन करणं हीच राजाची सर्वात मोठी परीक्षा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य, तर विश्वगुरू व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा, असाही सल्ला। घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील, कुणाचा मुलगा मुलगी असणं म्हणजे पाप किंवा पुण्य नाही, त्यानं स्वतःची क्षमता सिद्ध करायला हवी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।